Hello guys, welcome back to my YouTube channel. Dhruv, where are we going? Dhruv, where are we going? Do. Where are we going, Dhruv? Guys, आम्ही अलिबागला चाललेलो आहे आमच्या फॅमिली सोबत. सो ध्रुव झोपलेला आहे ऑलरेडी. जर्नी स्टार्टेड बिकॉज आम्ही दुपारी निघालेलो आहे. ऑलमोस्ट 3 वाजले असतील आम्हाला निघायला. सो बच्चू झोपलेला, मग भाऊजींनी घेतलेलं त्याला आणि मी मस्त व्हिडिओ काढत होते. आणि आम्ही पिंपरी चिंचवडच्या रूटने चाललेलो आहे, देहू रोडकडून, बिकॉज तोच रूट आम्हाला दाखवलेला. सो यू गाईज कॅन सी द फ्लॅग. दिस अ फेमस फ्लॅग इन पुणे, पिंपरी चिंचवड. आणि इथे जरा मी ॲक्टिंग करत होते, कॅन्डिड पोज द्यायची, बट भाऊजींनी काय मला नीट कॅप्चर नाही केलं. त्यांना मी बोललो होतं मग माझा मस्त व्हिडिओ काढा, बट आता त्यांच्याकडे बाळ असल्यामुळे त्यांना इतकं नीट क्लिक नाही करता. हायवे लागलेला, मग आम्ही मस्त, तुम्ही स्पीड बघू शकता, 110च्या स्पीडने चालू आहे कार. आमचे मिस्टर किट्टे चांगले मस्त ड्रायव्हिंग करत आहे. त्यांना खूप आवडतं असं हायवेने ड्रायव्हिंग करायला, बिकॉज जी कार आहे आमची ती हायवेसाठीच आहे बेस्ट. आणि माझं ऑब्सेशन विथ माय फोटोज अँड व्हिडिओज दॅट कांट स्टॉप. नोबडी कॅन स्टॉप इट बिकॉज आय लव क्लिकिंग माय सेल्फ. मेरी favorite. So you guys can see this the Kaunje bridge near लोणावळा. सो त्या रूटने चाललेलो. ऑलमोस्ट पोहोचलो होतो लोणावळ्यामध्ये. आणि लोणावळ्यामध्ये आमचे भाऊजींचे फ्रेंड राहत होते, सो आम्ही त्यांच्याकडे गेलेलो थोडा वेळ. आणि यू गाईज कॅन सी माझं बच्चू उठलेलं आहे आता मस्त. त्याची झोप झाली आहे, थोडाच वेळ झोपलेला बट झाली झोप. मग मी त्याच्यासोबत थोडा वेळ खेळत होते. तो भाऊजींकडेच होता. ऑलमोस्ट झोपल्यानंतर तो नेहमी येतो मम्माकडे, बट दिस टाईम इट इज काका अँड आय वॉज प्लेइंग विथ हिम. मिस्टर किड्डेने खूप छान छान जुनी गाणी लावलेली 90sची. सो हे दोघंजण मस्त डान्स करत होते मध्ये मध्ये. आठवत नाही आम्ही इथे एवढं काय गप्पा मारत होतो, ते म्यूट केलेलं ऑडिओ दॅट टाईम. सो इथे थांबलेलो, मस्त भूक लागलेली खूप. सो आम्ही थोडंसं काहीतरी खायचं ठरवलं. ॲक्च्युली मला आणि भाऊजींना उपवास होता, बट बाकीच्या यांना भूक लागलेली, सो त्यांनी थोडंसं खाल्लं. मला पण ध्रुवला जेवण द्यायचं होतं. अँड आफ्टर दॅट आम्ही निघालो अगेन अलिबागच्या प्रवासासाठी. आणि यू गाईज कॅन सी हाऊ दे आर डान्सिंग. ध्रुवला डान्स खूप आवडतो, तुम्ही त्याचे व्हिडिओ बघतच असाल. सो ॲक्च्युली रोड इतका खराब होता की आम्हाला इतकं लेट झालं. लिटरली आम्हाला 8:30-9 वाजलेले पोहोचायला तिथे रेवदंडा बीचला. रस्ता खराब असल्यामुळे आम्ही गाडी जरा, म्हणजे गाडी आमची स्लोच होती थोडी लोणावळ्यानंतर. अजून पहिल्यांदा जाऊन आधी जेवण करायचं, भूक लागली आहे, उपवास सोडायचा आहे. भाऊजी काही चांगलं दिसत नाही है ना. ध्रुव, तुला काय खायचं बाळा? बाबा बाबा आवाज दे बाबाला. बाबा दे आवाज. बाबा दे ना ध्रुव. बाबा आईंची पाठण गेली आहे कामातून, बिचाऱ्या आईची पाय लागले दुखायला बसून बसून. गादी बसले खुर्ची बसली आणि पाठण पण लागले दुखायला. आणि एका ठिकाणी जास्त बसली ना, 2-2.5 तास झाले. नाहीतरी 2 स्टे झाले आपले. तरी पण ते एका जागेवर बसून वय झाल्यामुळं. वय पण नाहीये एवढं, बट ते जरा दुखत असल्यामुळे, ते जरा आजार असल्यामुळे, मनका दुखतोय ना, सो दॅट्स वाय. ए ध्रुव, कसं करतो माहिती का नाटक, कसं करतो. ध्रुव, तू काय खाणार आहेस? भूक लागली तुला? भात देतो. भात खायचा माझ्या बाळाला. भात खाणार ध्रुव? येस. ध्रुव से येस. येस. ध्रुव नो. तसाही तो खूपच नो म्हणतोय. ध्रुव पापाला आवाज. पापा कुठे गेले ध्रुव? बाबा आहे. पापा कुठे? पापा 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 कुठे? पापा म्हणा. पापा वेर आर यू? पापा. गाईज फायनली इथे पोहोचलो आहे. मिस्टर किड्डेंचा फ्रेंड आहे इथे,
आणि आम्ही तिथे चाललेलो आहे त्यांच्या घरी. त्यांच्या बेबीला पण भेटायचं होतं. सो या सॅटरडे असल्यामुळे आम्हाला इथे रूम्स नाही भेटल्या रेवदंडामध्ये. सो यांच्या इथेच एक रूम अवेलेबल होती आणि मग आम्ही इथे स्टे करायचं ठरवलं. त्यानंतर एक दुसरी रूमही अवेलेबल झाली कारण की ते गेस्ट गेलेले. सो मग आम्ही इथेच राहिलेलो मस्त. आणि इथे ही लहान मुलं अशी मस्त खेळत होती, खाली फटाके वाजवत होती. अँड आफ्टर दॅट आम्ही जेवण केलं. मस्त घरगुती जेवण होतं. भाजी ते नसते तरी चाललं असतं आता. कशाला आहे ना भाऊजी? गाईज आता मस्त सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तो पाऊस नाहीये, तुम्हाला वाटेल पाऊस पडतोय बट तो पाऊस आम्ही आलो आज नव्हता. रेवदंडा बीचला. आज म्हणजे कालच झाला चप्पल. भाऊजी वरून काढा ना फोटो एखादा. ओके, सो आम्ही ते रेडी वगैरे झालेलो. जायचं होतं आम्हाला, बीचवर पण जायचं होतं आणि निघायचं पण होतं नेक्स्ट प्रवासासाठी. सो मस्त आम्ही फोटोज वगैरे काढले, ते व्हिडिओज क्लिक केले, नाश्ता वगैरे केला मस्त घरगुती. अँड देन वी आर रेडी टू गो टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. कुठल्या? रेवदंडा बीचवर चाललोय ना आपण आता. रेवदंडा बीच आणि रेवदंडा किल्ला पण इकडे. किती वाजले ते? आणि ते आता आपल्याला 10 वाजले. हो, कमळ कमळ ना कुठे? निवांत असते. बाय पण छान आहे. हे ध्रुव, वेअर आर यू गोइंग बेबी? पापा पापा सोबत कुठे चाललास? वाव, वेअर आर यू गोइंग? वाव, काय सीन. कहां भाषा तो बहुत गंदा स्मेल आ रहा है. कितना गंदा पानी है. अच्छा, दिस इज नॉट लाइफ. गाईज इथलं पाणी खूप खराब होतं. आम्ही लिटरली गेलो पण नाही आतमध्ये. सो आम्ही इथे मस्त ध्रुवला ही गाडी खेळायची होती. सो आम्ही त्याच्यामध्ये बसलो, एक राईड मारली आणि आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन, दॅट मीन्स मुरुड जंजिरा फोर्टवर. बिकॉज आई आणि नाना पहिल्यांदा आलेले कोकणामध्ये. नाना आलेले आधी, पण आई पहिल्यांदा आलेले, सो त्यांना दाखवायचा होता किल्ला. सो इथून आम्ही निघालो आहे आता. आमचे फोटोज वगैरे झाल्यानंतर आम्ही चाललो आमच्या कारजवळ. आले आले आले. सकाळी 6ला असतं वडवड पळपळ झालीस निवांत. तुम्ही उठायचं ना. तुम्ही उठले का? आम्ही आलो तुम्हाला उठवायला. ध्रुव, रुसलास तू? तुला सनरूफ मध्ये मम्मा उभा नाही करत? भावना तर. सो माझा बच्चू थोडासा रुसलेला आहे कारण की त्याला सनरूफमध्ये जायचं होतं, पण मम्मा त्याला अलाव नव्हती करत. बट फायनली आफ्टर सम टाईम त्याचा रुसवा मला बघवला नाही. सो मी त्याला सनरूफमध्ये उभं केलं आणि त्यानंतर खूप हॅप्पी झाला. त्याला खूप आवडतं बाहेर बघायला वगैरे कारमधून जात असताना. सो यू गाईज कॅन सी हाव ही इज ध्रुव. हाताला बघा ग्रेस राग. ग्रेस लोक लावा. पाठीमाग केलाय, पुढे केलाय काय? गाणी लागला का? दिस इज काशी बीच. बघा इथे आहेत ड्रेसेस वगैरे घ्यायचे का? फायनली पोचलो मुरुड जंजिरा इथे. तिकीट्स वगैरे काढले अँड देन बोटमध्ये जायचं आता मस्त. एक साइड में करो जो. Guys, can you see this scene? This is very beautiful. इतकं मस्त वाटत होतं बघायला, खूप पीसफुल वाटत होतं. मस्त पाण्यामधून बोट चाललेली आणि इकडे तिकडे सगळीकडे पाणी पाणी आणि इकडे डोंगर. मस्त वाटत होतं. पुढे थोडं
Yes, here, see, here is Mama. Cab bhi. गाईज बट यू नो इथं इतकी गर्दी होती, लिटरली आम्हाला 3 ते 4 तास लागले पूर्ण मुरुड जंजिरा मध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी. खूप असं कंटाळा आलेला, ऊन होतं खूप आणि बाळाचे पण खूप हाल झाले खूप गर्दी असल्यामुळे. पापा राहिले माझे. बापरे 2 तासानंतर पण निघालो, एंट्री भेटली. फायनली आम्ही उतरलो बोटमधून आणि इथे फोटोवर आलो बघण्यासाठी. आणि इथं हार्डली 15 to 20 मिनिट्सच लागले आम्हाला पूर्ण किल्ला बघण्यासाठी. मी आधीही आले होते 1-2 वेळा, सो इतकं काही मी म्हणजे नीट बारीकीने नाही बघितलं बिकॉज मी आलेले होते आधी. बट द थिंग इज, जो जास्त टाईम लागला तो फक्त बोटमधून उतरण्यासाठी. तिथे खूप 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 सारी गर्दी होती. आणि ही लोक तुम्ही बघू शकता, हे लोक म्हणजे साफसफाई करण्यासाठी आलेले, एक त्यांची संस्था होती, खूप सारे लोक आलेले. आम्ही मस्त इथे फोटोज वगैरे काढले, छान होतं, मला आवडलं खूप, मस्त बीच. महत्वाचं घ्या की फोटो. हो का, टेस्ट करून बघायचं का? म्हणजे पाय टाकून बसलं पाहिजे, किती भारी वाटेल ना. फिश पाव आहे. 10 मिनिटात काय ठेवणार नाही. हा का? भूक लागली बच्चू, तुला लागली भूक? आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो, मस्त जेवण केलं पोट भरून आणि देन आम्ही निघालो घरी जायला. रात्र झालेली खूप, आम्हाला घरी पोचायला लिटरली 9:30-10 वाजले होते. तामिनी घाटाच्या रोडने गेलेलो आम्ही जाताना घरी. गाणी लावून पोटातलं वळणानं डोळे लागते मग. सो गाईज, अशा प्रकारे आम्ही आमची ट्रिप एन्जॉय केली. 2 दिवसाची मस्त मजा आली. थोडंसं मुरुड जंजिऱ्याला झालं आमचं हाल बिकॉज तिथे खूप ऊन होतं आणि 2-3 तास असं उन्हामध्ये थांबलेलो. आणि नंतर तिथे खायला पण काही आम्हाला लवकर होईल आमचं सगळं बघून, बट टाईम लागला आणि खायला पण काही नेलं नव्हतं. सो जर तुम्ही जाणार असाल मुरुड जंजिरा फोर्टवर तर एक लक्षात ठेवा, काही ना काही सोबत ठेवा जेवणाचं. लहान मुले असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी टिफिनमध्ये घेऊन जा, बिस्किट वगैरे ठेवा सोबत. या, दॅट्स ऑल. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आणि कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. सी इन द नेक्स्ट ब्लॉग.